श्री स्वामी समर्थ. काल मी सत्यनारायण होता पौर्णिमेचा, त्यासाठी मी सत्यनारायणचा प्रसाद बनवला होता. त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बघा, ह्या कपचं माप घेतलंय मी. 1.25 वाटीने सगळं घेतलंय. 1.25 कपाच्या मापाने रवा घेतलाय, दूध घेतलंय, साखर घेतली, तूप घेतलंय, पाणी घेतलंय, ड्रायफ्रुट्स आहेत आणि वेलची पुडी. सर्व 1.25च्या मापाने घेतलंय. पातेलं आपलं गरम होतंय, तर इथे एका पातेल्यावर पाणी 1.25 वाटी पाणी, 1.25 वाटी दूध घालून घेतलंय. आता याला आपण तापवायला ठेवू. आता आपलं दूध तापतंय. त्याच्यात मी 1 चमचा तूप घालून घेतलंय. ज्या 1.25 वाटी तुपातलं 1 चमचा तूप घातलंय मी. आता हे मी तापायला ठेवते. इकडं आपलं पातेलं गरम झालंय. आता यात आपण तूप घालून घेऊ. इथं मी तूप थोडं घातलंय आणि 2-3 चमचे तूप राहू दिलंय थोडं. आता इथं बघा, थोडा रवा टाकून बघायचा. आपलं रवा वर आला की लगेच आपण सगळा रवा टाकून देऊ. इथं मी जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, असा रवा घेतलाय. आता रवा छान हलवत राहायचा, म्हणजे तो एकसारखा भाजला जातो. बघा, रवा छान भाजलाय थोडा. आता त्यात मी ड्रायफ्रुट्स, म्हणजे ते पण भाजले जातील आपले रव्यासोबत, आणि वेलची पूड घालून घेणार आहे. वेलची पूडचाही वास सगळ्या रव्याला लागेल. आता परत आपण चांगलं फ्राय करू याला. रवा चांगला जर शेकला तर आपला प्रसाद चिपकत नाही. जी टाळूला छान असं हलवत राहायचं. त्याचा कलर बदलला, गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत आपण याला भाजत राहू. बघा, आपला याचा कलर बदललाय. आता मी जे आपण पाणी ठेवलं होतं बाजूला, दूध आणि पाण्याचं, ते यात टाकून हळूहळू टाकायचं. बघा, एकदम अंगावर येतं ते पाणी. सुरुवातीला आपलं एकदम असं मिश्रण आपल्याला खूप पातळ वाटेल, पण जसं ते हलवत राहू आपण तसं घट्ट होत जाईल आणि आपला रवा छान फुलतो. बघा, छान घट्ट व्हायला सुरुवात झालीये. बघा, चिपकत पण नाही, पातेल्याला पण नाही आणि चमच्याला पण चिपकत नाही आपला रवा. म्हणजे आपला रवा छान भाजला गेलाय. आता याच्यात मी साखर घालून घेतली. साखर आधी नाही घालायची, नंतर घालायची, म्हणजे रवा चिपकत नाही प्रसाद. आता 1.25 वाटी साखर घेतली मी इथं. आता त्याला छान मिक्स करून घेते. खूप छान येतो हा रवा. बघा, साखर घातल्याला आपल्याला असं सैल सैल होईल तो, पण साखरेमुळे छान कलर पण येतो त्याला आणि छान असं घट्ट होतो आणि चमक पण येते. असं हलवत राहायचं छान. बघा, हळूहळू आपला रवा छान मिक्स होतोय आणि घट्ट व्हायला सुरुवात झाली. आता आपण जे राहू दिलं होतं 2 चमचे तूप, ते वरून घालून घेतलंय आणि परत त्याला आता मिक्स करून घेऊ आपण. बघ, कलर पण किती सुंदर आलाय आपल्या प्रसादाला आणि असं छान आलाय, म्हणजे असं पडणार नाही हातातून खाताना. छान आपला लुसलुशीत रवा झालाय. आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ थोडा वेळ, 2 मिनिटं. आता झाकण काढू. बघा, छान आपला रवा शिजला. आता मी गॅस बंद केला आहे. आता आपण रवा प्रसादाला काढून घेऊ. बघा, किती छान कलर पण आला आहे, किती सुंदर दिसतोय रवा आपला स्वारी प्रसाद. बघा, आता असं आपण त्याला ताटलीत काढून घेतलंय. आपला प्रसाद रेडी. चला, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे जे व्हिडिओ आहेत बाकी ते पण नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.